नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हिस्ट्री 220 या विषयाचे थोडेफार IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही जर का कोर्स घेतला असेल, तुम्हाला कोर्समध्ये 2 PDF मिळतात, सेट 1, सेट 2. त्यामधून तुम्ही IMP क्वेश्चन्स थोडेफार जरी केले, अर्धे जरी IMP क्वेश्चन्स केले, तरी तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता. ठीक आहे. तर तरी वेळ न गमावता सर्वांनी अभ्यासाला लागा. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. ज्यांनी कोणी कोर्स घेतला नसेल, तर तो कोर्स घेऊ शकता. एडुटॉक आपलं हे ॲप्लिकेशन आहे. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला विविध कोर्स वगैरे मिळतील. सर्व विषयांचे कोर्स आहेत. तुम्हाला जे IMP क्वेश्चन पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मित्रांनो, उद्या जो आहे आपला पेपर आहे 26 मेला दुपारी 2:30 ते 5:30ला हिस्ट्री 220 आणि दुसरा आहे सायकॉलॉजी 216. तर ज्यांनी सायकॉलॉजी 216 घेतला असेल, त्यांचा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यांनी तो व्हिडिओ बघा. ज्यांनी हिस्ट्री 220 घेतला असेल, तर त्यांनी हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आपल्याला IMP क्वेश्चनचं डिस्कशन करायचं आहे. त्याआधी बघा, परवाला आपला जो पेपर आहे तो आहे हिस्ट्री 221 आणि याच्यामध्ये आपल्याला अ, दुसरा कुठला विषय आहे सायकॉलॉजी 217. ठीक आहे. तर हे आपल्याला याच्यामध्ये आहे दिलेलं, तुम्ही ते बघू शकता. चला. आणि समोर ज्या मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये ज्यांनी कोणाला ॲप्लिकेशन घ्यायचं आहे IMP क्वेश्चनसाठी ते घेऊ शकता. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, याच्यामध्ये बघा आपल्याला हिस्ट्री 220 SYBA IMP क्वेश्चन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा हिस्ट्री 220 मध्ये आपल्याला काही महत्त्वाचे IMP क्वेश्चन बघायचे आहेत. मी यावर तुम्हाला थोडेफार सांगणार आहे ॲज अ सॅम्पल म्हणून. ठीक आहे. यावर निर्भर राहू नका. ज्यांना कोणाला IMP क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. ठीक आहे. तर तुम्हाला मी अगोदर ते सांगितलेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आहे जास्त करून फोकस कशावर द्यायचा बघा, हे थोडंफार सांगतो मी तुम्हाला. ईस्ट इंडिया कंपनी. या ईस्ट इंडिया कंपनीवर तुम्हाला जवळपास 2 प्रश्न दरवर्षी पडतात. या ईस्ट इंडिया कंपनीचा पूर्ण टॉपिक तुम्हाला जो आहे तो वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. यावर तुम्हाला जवळपास 2 प्रश्न दरवर्षी पडतात. नंतर आहे प्लासीची लढाई व बंगालमधील कारवाया. प्लासीची लढाई, बंगालची कारवाई जी आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. नंतर आहे बक्सरची लढाई, इंग्रज-म्हैसूर युद्धे, फिट्सचा भारतविषयक कायदा, चार्टर्ड ॲक्ट. हे सर्व जे उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्या पुस्तकामध्ये अभ्यासाला मिळतील. हिस्ट्री 220 मधील पहिलं पुस्तक आणि त्यामधील पहिल्या आणि दुसऱ्या घटकामध्ये तुम्हाला हे सर्व जे आहेत घटक आहेत हे तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. नंतर आहे बघा 1857चा उठाव. त्या उठावाची कारणं, तो उठाव कसा झाला, का झाला, हे सर्व जे आहे तुम्हाला मित्रांनो लिहायचं आहे. तर हा देखील प्रश्न उद्या येण्याची शक्यता आहे. तर 1857 हा जो उठाव आहे, हा घटक सर्वांनी वाचून घ्या. नंतर आहे शोषणाविरुद्ध भारतीय प्रक्रिया, औद्योगिक ऱ्हासाचे परिणाम, शेतीचे व्यापारीकरण. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय, हे देखील तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे औद्योगिक ऱ्हासाचे परिणाम. नंतर आहे भारतीय भांडवलदारीच्या उदयातील अडसरे. नंतर आहे वैचारिक जागृतीचे स्वरूप व वैशिष्ट्ये. समाज सुधारणा. समाज सुधारणा म्हणजे काय सर्वांना माहिती असेल. नंतर आहे जहालवादाचे उदय. जहालवादाचा उदय काय झाला, कसा झाला, यावर तुम्हाला 100% दरवर्षी प्रश्न येतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जहालवादावर दरवर्षी एक प्रश्न येतो. त्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांचे संबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग हे देखील तुम्हाला याचे संबंध स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. 100% हा देखील उद्या प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे होमरूल चळवळ. नंतर आहे स्वातंत्र्य सावरकर यांचे क्रांतिकार्य. आता यावर्षी स्वातंत्र्य सावरकरांवर एक मूवी देखील आला होता बॉलिवूडचा. तर कदाचित हा प्रश्न उद्या येऊ शकतो. तुम्ही हा देखील वाचून घ्यायचा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड का होता, कसा झाला, हे सर्वांना माहिती असेल. म्हणजे आपण इतिहासाचा पहिल्या 5वी-6वीच्या इतिहासात देखील त्यापासून आपण वाचत आहे जालियनवाला बाग काय होता ते. ठीक आहे. हे सर्वांनी वाचून घ्या. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे IMP क्वेश्चन्स आहेत. याचा तुम्हाला भरपूर याचा तुम्हाला फायदा वगैरे होऊ शकतो उद्याच्या पेपरसाठी. तर सर्वांनी जे आहे हे वाचून घ्या. आणि ज्यांना कोणाला अजून IMP क्वेश्चन्स पाहिजे असेल डिटेलमध्ये, मी जवळपास तुम्हाला 2 सेट दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते 2 सेट जे आहेत तुम्ही याच्यामध्ये घेऊन डाउनलोड करू शकता. बघू शकता, त्याचं उत्तर वगैरे तुम्ही शोधू शकता. एडुटॉक परीक्षेत अभ्यास. ठीक आहे. याची जे आहे तुम्हाला दोन्ही विषयांचे सेट 1 आणि सेट 2 दोघांचे अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ते घेऊ शकता. यातलं तुम्ही ॲटलीस्ट 50% जरी केले, तुम्ही चांगल्या गुणांनी पास वगैरे होऊ शकता. ओके. तर हे सर्वांनी जे आहे याच्यावर लक्ष द्या. आणि ज्यांना कोणाला पाहिजे आहे, जे कोणी जॉब वगैरे करत असेल किंवा अभ्यासाला तुमच्याकडे वेळ वगैरे नसेल, तर तुम्ही जे आहे हा एक बेटर चॉईस म्हणून तुम्ही निवडू शकता आपल्या ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. यावर तुम्हाला सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स वगैरे बघायला मिळेल. ओके. तर असे आपले IMP क्वेश्चन्स आहेत. आणि उद्या हा पेपर आहे हिस्ट्री 220 दुपारी आणि परवा असेल आपला हिस्ट्री 221. ठीक आहे. यावर जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि बघा मित्रांनो, यावर आपल्याला एक बघायचं आहे. जसं की सर्वांना माहिती असेल, आपलं रोज संध्याकाळी एक लाईव्ह लेक्चर होतं आपल्या एडुटॉक यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वांनी जे आहे मित्रांनो हे आपलं एडुटॉक यूट्यूब चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या बरोच अपडेट वगैरे याच्यामध्ये मिळतात. जसं की लाईव्हमध्ये तुम्हाला बघा रोज संध्याकाळी आपलं लाईव्ह लेक्चर होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला गाईडन्स वगैरे करत असतो. पेपर कसा लिहायचा, कुठल्या चुका टाळायच्या वगैरे वगैरे. त्याच्यानंतर जे आज जे पेपर झाले किंवा काल जे पेपर झाले,
त्याचे किती IMP क्वेश्चन्स किती प्रमाणात आले होते, 60-70% किंवा 70-80% प्रमाणात आले होते, ते तुम्हाला कशाप्रकारे फायदे होतात, तुमचे काही Q&A असतील, क्वेश्चन आन्सर असेल, आपण लाईव्ह डिबेट करतो, ज्यामध्ये सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आपण जे आहे ते त्याच्यामध्ये घेत असतो. ठीक आहे, चला समोर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे आता. हे झालं आपलं लाईव्ह लेक्चरचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर जे आहे व्हिडिओजमध्ये जायचं आहे. या व्हिडिओजमध्ये आल्यावर तुम्हाला याच्यामध्ये बघा आता हे व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत. यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला जो इथं बघा ज्यांना कोर्स कसा घ्यायचा, आता ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा असेल आपल्या ॲप्लिकेशनवरती, ठीक आहे, तर त्यांनी कोर्स कसा घ्यायचा बघा, त्यासाठी ते बघा मी इथं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ह्या ॲप्लिकेशनवर बघा हा एक व्हिडिओ आहे की ॲप कसं वापरायचं, ॲपमध्ये कोर्स वगैरे कशा प्रकारे घ्यायचा हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच तुम्हाला मित्रांनो ABCD कशाप्रकारे क्रिएट करायचा ते देखील मी सांगितलेलं आहे. ते ABCD कसा क्रिएट करायचा त्यासाठी तुम्हाला डिजिलॉकरचं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. डिजिलॉकरचं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये ABCD बघा मित्रांनो थोडं हलक्यावर घेऊ नका, तुम्ही सेकंड इयरला आहात आता. ABCD हा सर्वांना कंपल्सरी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी टाळू नका. ओके, आणि छोट्या-छोट्या गोष्टी टाळू नका, कारण यामुळे तुमचं नुकसान वगैरे होऊ शकतं. आता यावर्षी जाऊ द्या, कारण नवीन असल्यामुळे मागच्या वर्षी आणि 100% पुढच्या वर्षी तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे. ज्यांचा ABCD नसेल त्या सर्वांनी ABCD काढून घ्या. खूप सोपा आहे हा, सर्वांनी व्हिडिओ बघा ABCD कसा काढायचा. नंतर आहे मित्रांनो पेपर कशा प्रकारे लिहायचा. तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, एटीकेटीवाले असाल, तर पेपर कसा प्रकारे लिहायचा, YCMAचा पेपर कसा लिहायचा मी तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर हा जो पेपर आहे हा सर्वांनी बघून घ्या. याच्यामध्ये आपला एक विद्यार्थ्यांचा पेपर आहे हा, यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पेपर वगैरे लिहायचा ते. ओके, ते सांगितलेलं आहे याच्यामध्ये मी. मुद्दे कसे मांडायचे, कुठल्या गोष्टी टाळायच्या, एका पेजवर एकच उत्तर लिहिलं पाहिजे, 2-2 लिहायचे नाही. मार्क्स कसे मिळतात, कसे मोजले जातात, ठीक आहे, किती मॅथ्स वगैरे लिहिले जातात, किती लिहायचं, हे सर्व जे आहे तुम्हाला मित्रांनो मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वांनी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करा. यामध्ये जे आहे आपले व्हिडिओज वगैरे आता अपलोड झालेले आहेत बऱ्यापैकी, तुम्ही ते बघू शकता आणि शिकू शकता. ठीक आहे, सर्वांनी आपलं YouTube चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि हे आपलं ॲप्लिकेशन आहे, ज्यांना कोणाला IMP क्वेश्चन्स पाहिजे असेल ते घेऊ शकता. ओके, जसं की तुम्हाला मी मित्रांनो सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला जास्त शक्यतो तुम्हाला जे आहे ईस्ट इंडिया कंपनी यावर जास्त फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर ज्या काही लढाया झाल्यात बरोबर, आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. संध्याकाळच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे लढाया ज्या आहेत याचे उत्तर कसे लिहायचे. कारण तुम्ही एवढ्या लढाया वाचणार आणि तुम्हाला फक्त एकच लढाई विचारणार, तर कशा प्रकारे त्या लढाईचं उत्तर लिहायचं ते तुम्हाला सांगणार आहे. जे लढाया आहेत मित्रांनो, यावर जवळपास तुम्हाला 2 लढायांचे प्रश्न तुम्हाला उद्या येतील, त्या दोन्हीचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. कशा प्रकारे लिहायचे, काय लिहायचे तुम्हाला मी संध्याकाळी सांगणार आहे. नंतर आहे चार्टर्ड ॲक्ट असेल, 1857चा उठाव असेल, या दोन्हीपैकी 100% उद्या एक प्रश्न येणारच आहे. ठीक आहे, युद्ध तर झालेलंच आहे आपलं, युद्धावर देखील प्रश्न येणार आहे. नंतर आहे औद्योगिक ऱ्हास, ठीक आहे, औद्योगिक क्रांती वगैरे, शेतीचे व्यापारीकरण, जहालवादाचा उदय, नंतर आहे जालियनवाला बाग हत्याकांड, हे सर्व जे आहे तुम्हाला मित्रांनो वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, यावर अजिबात दुर्लक्ष करू नका, हे सर्व काही जे आहे ते महत्त्वाचं आहे. ओके, समोर बघूया आपण ॲप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता. आणि परवाला आपला हिस्ट्री 221 पेपर आहे, त्याचे देखील आपण उद्या डिस्कशन करणार आहे. सर्वांनी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे आपला. ठीक आहे, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.